बापूजी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या मनात जी पहिली भावना येते ती म्हणजे प्रेम। जे आमचे सगळे लाभार्थी आहेत ते कुठलेही असोत, लालबत्तीतले असोत, झोपडपट्टीतले असोत, स्नेहालयामध्ये राहणारे, त्यांचं जीवन बदलत नाही। आणि म्हणून खूप लोक म्हणायचे की तुम्ही चांगलं मार्गदर्शन घ्या। आणि मिश्किल असत बापूजी सांगायचे की पोथी पडी पडी जगमुआ पंडित भयानक होय, ढाई अक्षर प्रेम का पडे जो पंडित होय। कबीर सांगतो की खूप ज्ञान पाजळून माणसांचं हृदय बदलत नाही। हृदय बदलायचं असेल तर प्रेमाची शक्ती हवी, आणि प्रेमाची शक्ती नसेल आणि नुसतं ज्ञान असेल तर या जगामध्ये कोणताच बदल होत नाही। जो बदल घडतो प्रेमाने घडतो। आणि हे सगळं ऐकून घ्यायचे बापूजी, ते ऐकण्याची शक्ती पण त्यांच्यामध्ये प्रचंड होती। आणि हे मानपत्र आहे निष्काम कर्मयोगी माननीय बापूजी। साष्टांग नमस्कार। स्नेहालय संस्थेच्या उभारणीत गेली 3 दशकं आपण अनमोल योगदान दिलं। हजारो वंचित उपेक्षितांचं जीवन बदलण्यासाठी आपलं योगदान हे समर्पित स्वरूपाचं होतं। स्नेहालय, अनामप्रेम, लोकनायक अण्णासाहेब हजारे यांचं जनलोकपाल आंदोलन, प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेचं कार्य, जैन धर्मातील प्रीती सुधाजी यांच्यासारख्या क्रांतिकारी साध्वींचे धर्मप्रसाराचे कार्य, डॉक्टर एस.एन. सुब्बाराव तथा भाईजी यांचे राष्ट्रीय एकतेचे कार्य, अमृतवाहिनी संस्थेचा मानवसेवा प्रकल्प, अनंत झेंडे यांनी सुरू केलेला फासेपारधी मुलांसाठीचा महामानव बाबा आमटे प्रकल्प, मुंबईची प्रेरणा संस्था। बापूजी प्रेरणा या संस्थेचे गेली 12 वर्ष अध्यक्ष आहेत। आपल्याला माहीत पण नाही की भारतातल्या एका अग्रणी संस्थेचे बापूजी अध्यक्ष आहेत। आणि खूप आम्हाला दुःख झालं। ते म्हणले की आता मला अध्यक्षपद नको, पण आम्ही सगळेच हटून बसलो आणि आम्ही 6 महिने नवीन अध्यक्षच नेमला नाही। आम्ही म्हटलं नाही, बापूजीच पाहिजेत। बापूजी जरी तिथे मुंबईत जाऊन काम करत नसले ते इथं बसून ते त्यांचे आर्थिक व्यवहार, प्रत्येक गोष्ट स्वस्तात कशी होईल, चांगली माणसं कशी त्या कामाशी जोडली जातील, सगळं काही इथं बसून करायचे। तर अशी ही प्रेरणा संस्था। तर अशा अनेक सामाजिक चळवळी आणि संस्थांचे आपण शिल्पकार आणि आधारवड आहात। प्रसिद्धी, पद, स्वार्थ, अहंकार यापासून अलिप्त राहून निरपेक्ष सेवा कार्य कसे करता येते याचा आपण एक महान आदर्श समाजासमोर ठेवला। सेवा कार्यामुळे आपले जीवन बदलले याची कृतज्ञ जाणीव हा आपला एक दुर्मिळ स्वभाव विशेष आहे। सेवा कार्यामुळे आपले जीवन बदलले याची कृतज्ञ जाणीव हा आपला एक दुर्मिळ असा स्वभाव विशेष आहे। आजही असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात आपण सहभागी होता। आज 6 जून आपण वयाची 82 वर्षे पूर्ण करीत आहात। या निमित्ताने आपल्या सद्गुणांची प्रेरणा ही स्नेहालय संस्थेत स्थायी स्वरूपात उभी राहिली आहे। संस्थेमध्ये गुणीजन भवनसमोर आपला पुतळा या निमित्ताने आम्हाला उभारता आला, हे आमचं भाग्यच आहे। आपली जन्मशताब्दी 2041 मध्ये आपल्या आणि आपल्या साजन्म साथ देणाऱ्या गुलाबबाईंच्या उपस्थितीत स्नेहालयातच साजरी करण्याचा आमचा मानस आम्ही आजच जाहीर करतोय। कर्मचाऱ्यांना एक वैचारिक बैठक दिली। स्नेहालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्यांनी श्रमप्रतिष्ठेचे बीज रोवले आणि यामुळेच आज स्नेहालय एका आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करू शकते। आज बापूजींचा जरी 82वा वाढदिवस असला तरी बापूजी मॉडर्न टेक्नॉलॉजी अंगीकारण्यासाठी सदैव उत्सुक असतात। एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा स्मार्टफोन पहिल्यांदा बाजारात आला तेव्हा सर्वात प्रथम स्मार्टफोन बापूजींकडे होता आणि त्यांनी मला एखाद्या तरुण टेक्नोसेव्ही तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने मला त्याचे फीचर समजून सांगितले होते। म्हणजे त्यांच्या टेक्नॉलॉजीचा हा छोटासा गुण आहे, पण मला ते सदैव लक्षात राहतं की माणूस हा मनाने तरुण असेल तर कुठली टेक्नॉलॉजी असो, कुठलीही नवीन काही असो, ते अंगीकारण्याचे बापूजींचा हा जो गुण आहे हा मला नेहमीच भावलेला आहे। तर बापूजींच्या त्या स्पर्शामध्ये, बापूजींच्या मिठीमध्ये काहीतरी अलौकिक आहे। तर त्या गोष्टीचं मला खूप कौतुक वाटतं। मला कौतुक असं वाटतं की त्यांच्या फॅमिलीसुद्धा, म्हणजे संजूबाई, सनीलभाऊ आहेत, बाई आहेत, सुना आहेत, ते तसं असं वादळ घरात असणारं सांभाळून ते सोपं नसतं। जैन समाजात जन्म घेणाऱ्या माणसांनी रेड लाईट एरियात लुकून सुद्धा बघितलं तर 10 ठिकाणी त्याची बॉम्ब होती। त्यांच्या पण कानावर लोकांनी सांगितलं तुमचे वडील बघा काय करतात असं म्हणले असतील, परंतु ह्या लोकांनी त्यांना जे पाठबळ दिलं, जे त्यांना सपोर्ट केला, तर मला असं वाटतं की मस्त आपण बापूजीचं कौतुक करतो, त्यांनी काम केलं, परंतु घरच्यांचा सपोर्ट असणं, घरच्यांचा पाठिंबा असणं त्याशिवाय कधी शक्य होत नाही। आणि ही गोष्ट ह्या फॅमिलीने, शिंपी फॅमिलीने केली। मला त्यांचं खूप कौतुक वाटलं। जास्त समजून घेताल आणि ज्यावेळेस तुम्हाला हे समजेल यांचं दुःख, त्यावेळेस तुम्हाला समजेल की ही कशी माणसं आपण यासाठी काय केलं पाहिजे। आपण वर्तुळाबाहेर आपले सुरक्षित जग असतं,
त्याच्यामध्ये आपली चांगली चांगली माणसं असतात आणि त्याच्यामध्ये आपण चांगलं राहत असतो. आपल्याला दुःखांचा लवलेश पण माहीत नसतो. आपल्याला माहीत नसतं की स्लममध्ये लोकांचं, झोपडपट्टी लोकांचं दुःख काय आहे, वेश्यावस्था करणाऱ्या महिलांचं विषय हे काय आहे, तर हे आपल्याला माहीत नसताना आपल्याला वाटतं अरे हे जग खूप चांगलं आहे. आणि परंतु ह्या जगात मला बापूजी एक शब्द वाटतो की आपल्या मुलाबाळांना जर चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर आपल्याला चांगला समाज तयार करावा लागतो. स्वच्छता, नीटनेटकेपणा, कुठल्याही वस्तू ठेवल्या असतील तर त्या कशा ठेवल्या पाहिजेत, कुठे ठेवल्या पाहिजेत, त्याची काळजी कशी घेतली पाहिजे, इतक्या बारकाईनं इथं प्रत्येक व्यक्तीला तुम्ही ती दृष्टी दिलेली आहे, त्यांच्यामध्ये ती मूल्य रुजवलेली आहेत आणि ती आज इथल्या कुठल्या ना कुठल्या कामाच्या माध्यमातून, वास्तूच्या माध्यमातून ती सतत आम्हाला तुमची आठवण करून देत असतात. हे तर नाही काय, पण प्रेमाचा ओलावा आणि जिव्हाळा जे मी म्हणतो प्रत्येकाच्या शब्दांमध्ये तो उल्लेख होतोय बापूजी. आणि तुम्ही स्नेहालयमधलं म्हणजे आज स्नेहालयचं सगळं जे काही विस्तारित स्वरूप असेल त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टींची उणीव होती, साधनं नव्हती, आर्थिकदृष्ट्याही खूप संघर्ष होता. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही ते शिकवलेले की आहे त्या उपलब्ध असणाऱ्या साधनांमध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला उत्तम काम कसं करायचं हे तुम्ही शिकवलेले आम्हाला. आणि आज ते आम्हाला कधीच कुठली गोष्ट नसली तरी पण एखादं काम करायचं असेल तर ते आमच्या इतक्या अंगवळणी पडलेले आणि सहजतेनं ते करता येतं. हे सगळं शिकवण तुम्ही दिलेली आहे. म्हणजे गाडी नसली म्हणून आम्हाला काही कुठं जायचं असेल तर काही वाईट वाटत नाही किंवा अडत नाही, आम्ही सरळ पायी निघतो. म्हणजे अगदी आम्हाला सगळ्यांना तुम्ही जे काही दिलेले संस्कार आहेत, एक उदाहरण सांगतो. म्हणजे एक दिवस कार्यक्रम संपला आणि सर इथं खाली उतरले आणि त्यांना जायचं होतं, गाडी नव्हती. तर एक सिमेंटचा टेम्पो चालला होता, त्यांनी टेम्पोवाल्याला हात केला आणि पुढे बसले पटकन. सो अशी परिस्थिती, म्हणजे मला तुमच्याबरोबरचा सगळा प्रवास आठवतो. काय म्हणजे स्नेहालयकडे कुठलीही गाडी नव्हती, सरांकडे एक 2 व्हीलर स्प्लेंडर गाडी होती, ती त्यांची होती. आणि स्नेहालयकडे सायकल पण नव्हती त्यावेळेस. आणि आम्हाला सगळ्यांना काम करताना कुठं जायचं असेल बाहेरचं तर बापूजींचा सहवास असायचा आणि बापूजींची गाडी असायची. आणि ज्यावेळेस आम्ही बापूजींबरोबर प्रवास सुरू केला तर आम्हाला फक्त बापूजींबरोबर गाडीत बसायचं असतं. गाडीत बसल्यानंतर मग डब्बा येणार, खाऊ येणार, मध्येच कुठंतरी लस्सीचं दुकान बापूजींना माहीत असणार, कुठं कुठे सगळं इत्तमभूत. सुरुवातीला निघण्यापासून परत येईपर्यंत जी काळजी असायची ती बापूजी घ्यायची. कार्यकर्त्यांची काळजी कशी घ्यावी हे गोष्टी बापूजी तुम्ही आम्हाला शिकवल्यात. आभार यासाठी मानतोय कारण त्यांचा प्रवास मी पाहत आलोय, पाहिलेला आहे. ते कदाचित आमच्यापेक्षा तुमच्या सगळ्यांबरोबर जास्त राहिलेत, त्यांचा सहवास तुम्हाला जास्त लाभलेला आहे. त्यांच्या आंदोलनातल्या ज्या काही आठवणी आहेत, त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते कदाचित काही गोष्टी मला माहीत नव्हत्या, त्या तुमच्यामुळे माहीत पडल्यात. आम्ही वडाखाली राहतो हे आम्हाला फक्त माहीत होतं. माझा बाप, माझे वडील हे वडाचं झाड आहे हे मला नक्की माहीत होतं. लोक काय म्हणतील या विचारावर कधीच नव्हतं. त्यांना जे योग्य वाटतं, जे समाजात पेनिट्रेट होण्यासारखं असतं, समाजाला त्याचा उपयोग होतो, त्याच गोष्टी त्यांनी करायला शिकवल्या. त्या तुम्हालाही शिकवल्या, मलाही शिकवल्या. म्हणजे जे मुलगा म्हणून त्यांनी मला शिकवलं तेच तुम्हा सगळ्यांना शिकवलं. मी आज सगळ्यांचे तुमचे आभार यासाठी मानतो. म्हणजे गिरीश भाऊनी मला खूप वेळा सांगितलं का तुम्हाला बापूजी, कारण सत्कार, कुठला पुरस्कार हे जन्मात ते घेणार नाहीत हे मला चांगलं माहित होतं. अगदी आत्ता येईपर्यंत ते म्हणत होते मी यायलाच पाहिजे का रे. अरे म्हणला होते तुमच्या वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवलाय. मनात दोघांचा उद्देश हा एकच होता, तुम्हा सगळ्यांना पाहून भेटून त्यांना जो आनंद मिळालाय तो कुठल्याही शब्दात वर्णन होऊ शकत नाही. आणि या आनंदानं त्यांचं आयुष्य 10-20 वर्षांनी नक्की वाढणार. बरं, या शुभेच्छा कुठल्याही शब्दात नसतात, या भावनेच्या शुभेच्छा आहेत. अनिलला बोलता आलं नाही, संजीवनी मला तेच सांगितलं. बहुतेक माणसाच्या बोलताना डोळे पाणावलेले होते आणि हे ऐकताना माझेही डोळे पाणावलेले. पण या सगळ्या भावना कुठल्याही अलंकारिक शब्दात म्हणा किंवा कुठल्याही असं रंगरूप दिलेल्या भाषेत नव्हत्या. त्या बाय हार्ट, मनापासून येणाऱ्या त्या शब्दांमध्येच तुमच्या समोर मांडलेल्या होत्या.
अतिशय सुंदर होत्या. तुम्हा सर्वांचे, स्नेहालय परिवाराचे, गिरीश भाऊ, संजीव भाऊ, तुम्हा सगळ्यांचेच मी शिंगवी परिवाराच्या वतीनं मनापासून आभार मानतो. मला वाटतं त्यावेळेला 18-20 वर्षाचा गिरीश असेल आणि मी 60 वर्षाचा. त्यावेळेचा तो प्रसंग आहे की गिरीशला कोणीतरी सांगितलं की बाबा तू शिंगवीकडे जा, तुला 2-4 हजार रुपये ते मदत देतील म्हणून. आणि गिरीशने माझ्याकडे खूप हेल्पटे घातले, पण मी काही गिरीशला भेटत नसतो. म्हणजे कुठे व्यक्ती गल्लीत जातो, काम करतो आणि आपल्याकडे येतो, नको बाबा आपल्याला त्याच्याशी बोललं. पण त्यांनी चिकाटी ठेवून मला पकडलं. आणि मग एक दिवशी चित्र रॉकेटच्या समोर सांगितलं की एक 60-65 मुलं तिथं बसलेत आणि चला ते जर काम चांगलं असेल तर मी बी करेल, नाहीतर मग मी बी सोडून देईल. मी तिथे गेलो तर ती लहान लहान मुलं, गिरीश सरांनी मला सांगितलं ही मुलं दारू पितात, पिक पॉकेटिंग करतात, वेश्यांची पोरं आहेत, हे संबंध समाजाला घातक होणार भविष्यात, यांना आपण संस्कार लावायचे. असं बरंचसं काही बोलणं झाल्यावर मी घरी आलो. एक लेटर पॅडचं कागद घेतला माझ्या नावाचा आणि त्याच्यावर लिहिलं की गिरीश आजपासून सगळ्या गोष्टींना मी तुझ्याबरोबर समर्पण झालो. आणि कारण मला एक सवय होती की कोणती गोष्ट लेखी करली ती किंवा दुसऱ्याला सांगितली म्हणजे मनुष्य त्या विचाराला पक्का राहतो, नाही तर मग थोडं विचार डळमळीत होता थोड्या वेळाने. ते गिरीश सरांवर तो कागद ऐकला कोणाच होता, पण त्यावेळेला मी जे गिरीश सरांबरोबर गेलो तर ते आजपर्यंत टिकलं. अनेक प्रसंग आले. मी एक व्यापारी माणूस, समाजामधली एक वेगळी प्रतिष्ठा, हे एकदम दांडगं पोरगा 18-20 वर्षाची गल्लीत जाऊन काय काम करतंय, अशा सगळ्या प्रसंगात मला त्यांनी बरोबर घेतलं. आणि मी धाडस करायचं जायचं, पण गल्लीत काय जात नव्हतं. 6 महिने मला वाटतं गल्लीत गेलोच नाही. आणि ते नेदरलँडचे नोबेल येणार होते, तर ते गिरीश सरांनी सांगितलं की तुम्हाला आता त्याच्याबरोबर जावं लागणार आहे गल्लीमध्ये, कारण तुम्ही अध्यक्ष आहात म्हणे. बरं म्हणून जाऊ. पण 3 दिवस तर मला काही झोपच आली नाही. 3 दिवस काय काय प्रसंग मला घरी आठवले, म्हणजे आता कसं आपण गल्लीत जायचं म्हणून. पण धाडस केलं, गेलो इकडे बघ तिकडे बघ करत करत गल्लीत गेलो आणि तिथलं ते सगळं नरकवास बघितला आणि मनामध्ये एकदम आलं की हे खरोखर जिवंत कामगिरीने हातात घेतलं म्हणून. आणि त्या दिवसापासून मग मी लोक काय म्हणतील, काय होईल त्याचा न विचार करता गिरीश सरांबरोबर मग 24 तास आम्ही बरोबरच होतो म्हटलं तरी चालेल. खूप काही प्रसंग आहेत. सगळे प्रसंग जे मला ही लोक मोठी भेटली ना, ती फक्त मी न्यायालयामध्ये होतो म्हणून भेटली. न्यायालयात नसतो ही सगळं आहे. मोठी मोठी लोक, सुब्बाराव काय, त्याला यादव काय, प्रवीण पाटकर काय, अण्णा काय, हे कधी भेटले. आणि जे बी काय आज मला ओळखतात लोक, आज बी न्यायालय नावाने ओळखतात. खूप खूप काही प्रसंग आहेत. सगळे प्रसंग सांगणं शक्य नाही, पण गिरीश सर आणि मी वयाचा मोठा डिफरन्स, विचाराचा डिफरन्स, आणि हे सगळं असताना एकच ध्येय होतं की आम्हाला न्यायालय जिवंत ठेवायचं, न्यायालय मोठं करायचं. त्याच्यामुळं अनेक प्रसंग आले, पण आम्ही न्यायालयाला कधी धक्का लागू दिला नाही.